नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी किरण शावळे आणि आज तुम्ही बघू शकता की आपल्या आज बागेला हा जो प्लॉट आहे आपला हा शरद किंग पराठीचा प्लॉट आहे. साधारण 5 एकराचा प्लॉट आहे आणि आज आपल्या झाडाला साधारण एक 13-14 महिने झाले आहेत आणि आपलं त्याचं बहार धरण्याचं नियोजन आज पूर्ण चालू आहे. तुम्ही बघू शकता कारण की हा जो प्लॉट आहे हा शरद किंगचा प्लॉट आहे. तुम्ही बघा, शरद किंगचे वैशिष्ट्य म्हणजे झाडाची कळी निघतानाच अशी स्ट्रॉंग निघते आणि त्यामुळे फळ सबसारखे सगळ्या झाडाला फळ सबसारखे असतात. प्रत्येक कळीमध्ये जितका स्ट्रोक असतो, मात्र वृक्षच असं आहे की त्याची कळी एकदम असं स्ट्रॉंग निघते आणि स्ट्रॉंग कळी निघल्यामुळे झाडाचं फळंसुद्धा स्ट्रॉंगच राहतात. आज तुम्ही बघू शकता की साधारणतः आपल्या झाडाला खत घालण्यासाठी खड्डे खोदायचं काम चाललं आहे. तुम्ही बघू शकता आपली जी लागवड आहे ही 2 लाईनचं अंतर ही साधारण एक 14 फूट आहे आणि हे 2 झाडाचं जे अंतर आहे हे साधारण 7 फूट आहे आणि 2 झाडाच्या मध्ये आपलं आता शेणखतसाठी खड्डा चालला आहे आणि 2 झाडाच्या मध्ये आपले असे 2 ड्रीप आहेत. साधारण तुम्ही बघू शकता म्हणजे 8-8 लिटरचे असे 2 म्हणजे 4-4 लिटरचे 2 ड्रिपर आहे आणि त्यासाठी आपण एकच मोठा खड्डा खोदतो आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला शेणखत, कोंबडी खत आणि बेसोल डोस ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहे. कारण बहार धरण्यास शेणखत खूप गरजेचं असतं, कारण शेणखतमुळं जास्तीत जास्त मुळ्यांची ग्रोथ होती. त्यामुळे आपण दरवर्षी साधारण एका झाडाला 1 कॅरेट ह्या हिशोबाने आपण पूर्ण शेणखत टाकत असतो. तुम्ही बघू शकता की 2 झाडाच्या मध्ये 2 ड्रीप आहे आणि 2 ड्रीपच्या खाली असं पूर्ण शेणखत, कोंबडी खत, वरखत, बेसोडोस टाकण्याचं काम चाललं आहे. तुम्ही बघू शकता झाडाच्या मुळ्यांचा ग्रोथ बघा, खूप छान मुळ्या आहेत त्याच्यामध्ये आणि झाडसुद्धा आपलं खूप छान डेव्हलप झालं आहे. शरद किंग हे खूप नवीन व्हरायटी आहे आणि बेस्ट व्हरायटी आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाच्या कळीचं ट्रॉक साध्या भोग्यापेक्षा मोठीच आहे. त्यामुळे फळंसुद्धा सबसारखीच होतात आणि कारण की जर कळी स्ट्रॉंग निघली तर फळाची साईजसुद्धा होते. तुम्ही बघू शकता प्रत्येक फळाची साईज खूप छान आहे. फळ खूप लागत आहे. साधारण आपला हा जो प्लॉट आहे हा 13 महिन्याचा प्लॉट आहे आणि आपण 13 महिन्यात त्याला साधारण आता बहार धरण्याचं नियोजन करायचं आहे. सध्या झाड आपले हे पूर्ण ताणाव आहे आणि आपलं ताणाव असतानाच आपण त्याच्यामध्ये पूर्ण झाडाचं नियोजन चाललं आहे. कारण की झाडाला पूर्ण भरपूर शेणखत, बेसोडोस, वरखत सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली टाकल्या तरी चांगलं उत्पन्न भेटतं. शरद किंग ही खूप बेस्ट व्हरायटी आहे कारण ते झाड आपल्याला दाखवतं. तुम्ही बघा प्रत्यक्ष कळी बघा, सध्या एक कळी असे फुल मोठी साईजची कळी आहे, खूप छान आहे आणि शरद किंग शेतकरी बंधूंनी लावले पाहिजे. त्याचं उत्पन्न साध्या भागापेक्षा 100% छान आहे आणि आमच्या अनुभवानुसार कारण की खूप छान फळ लागतं, साईज सारखी राहते. आमच्या दुसरेसुद्धा प्लॉट आहेत आणि उत्पन्नसुद्धा छान राहतं. नवीन व्हरायटी आहे, साध्या भागापेक्षा 100%च ह्याच्यामध्ये उत्पन्न चांगलं बसतं. आणि ज्या कुणालाही शरद किंगचा प्लॉट पाहायचा असेल त्यांनी संपर्क साधू शकता आणि तुम्ही समक्ष प्लॉटला व्हिजिट मारू शकता. आणि शरद किंगचं वैशिष्ट्य म्हणजे फास्ट ग्रोथ होते, फळ सबसारखं साईजचं फळ बनतं, क्वालिटी फळाला एकदम छान असते, एकसारखी साईज बनते शेंड्याला बी बुडाला बी. त्यामुळं नवीन व्हरायटी असल्यामुळे खूप छान त्याला मागणी बी आहे आणि जास्त साईज असल्यामुळे व्यापारीसुद्धा जास्त रेटमध्ये मागतात. जय हिंद, जय किसान.